आपण काही वेळापूर्वी भाजपच्या प्रवक्त्यांची सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया घेतलेली होती। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते बघूयात। सौरभजी, दोन्ही पक्षामध्ये काही ठिकाणी मतभेद असले तरी मनभेद अजिबात नाहीत। मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण असतं। दोन्ही पक्ष आहेत, प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवतो। या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना आहे की उल्हासनगरमध्ये काही कार्यकर्त्यांचा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश झालाय। त्यानंतर आज कल्याण डोंबिवलीमध्ये काही शिवसैनिकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय। या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी मतभेद निश्चित आहेत, परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे बसून हे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करतील। आम्ही महायुती म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी एकत्रित लढण्याचा प्रयत्न करतोय। लोकांचे आशीर्वाद महायुतीलाच आहेत। आपण बघितलं की विधानसभेच्या निवडणुकीला असो किंवा यानंतर झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे। आमचा प्रयत्न आहे की महाविकास आघाडीला या सगळ्यापासून दूर ठेवणं। त्यासाठी एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही लढतोय। काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जास्तीत जास्त जागा मिळाव्या, प्रत्येक महापालिकेमध्ये आपल्याला जास्त स्थान मिळावं असा आग्रह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा असतो, तसा एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचाही असतो। यातून काही ठिकाणी थोडेसे मतभेद असले तरी मनभेद नाहीत आणि हे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितपणे करतील। एकनाथजी शिंदे सुद्धा मोठे नेते आहेत, तेही या सगळ्यामध्ये सामंजस्याने निर्णय घेतील आणि कुठेही महायुतीमध्ये बेबनाव होणार